नमस्कार, मी डॉक्टर सुनील वाघमारे बोलतोय. मी चेस्ट फिजिशियन आहे. पल्स चेस्ट सेंटर, सानप बाल रुग्णालय येथे प्रॅक्टिस करतो. कफ सिरप, खोकल्यासाठी वापरले जाणारे सिरप जे आहेत हे बरेचसे रुग्ण जे आहे हे डायरेक्टली मेडिकलवर परचेस करून वापरतात, परंतु हे चुकीचं आहे. मुळात खोकला जो आहे हा कोणत्या कारणामुळे येतोय आणि कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. खोकला हा सुका आहे किंवा प्रोडक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये म्युकस येते किंवा बेडके पडतायत हे बघणं गरजेचं आहे. खोकला सुरू होण्याचं कारण व्हायरल इन्फेक्शन जसे की निमोनिया आहे, ट्युबरक्युलोसिस आहे किंवा ॲलर्जिक खोकला असू शकतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच कफ सिरप वापरणं महत्वाचं आहे. वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी वेगवेगळ्या डोसेसमध्ये कफ सिरप अवेलेबल आहेत आणि मधुमेही रुग्णांसाठी शुगर फ्री कफ सिरप सुद्धा अवेलेबल आहे. तर खोकल्यासाठी सिरप वापरण्याच्या आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कफ सिरप वापरावे. धन्यवाद.